हॅलो, गुड इव्हनिंग सर्वांना. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज मी चाललो आहे ॲक्च्युली माउंटेन व्ह्यू बघायला चाललो आहे, जो की लोकेटेड आहे आपल्या कर्जतमध्ये. घरी बसून तसा पण वैताग आला आहे, खूप पाऊस पडतो आहे कंटिन्यू. तर आज पाऊस जरा शांत झाला आहे, त्यामुळे जरा एक माइंड फ्रेशनिंगसाठी जातो आहे. तर तुम्ही पण चला, तुम्ही पण एन्जॉय करा आपल्या संगे. एक माउंटेन व्ह्यू तुम्ही पण बघून घ्या. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा. तर चला बघूयात आपल्या कर्जतमधला नियरेस्ट माउंटेन व्ह्यू. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला आता निघालो आपली बाईक घेऊन, जाऊयात जरा लवकर. जास्त काही लोकेशन लांब नाही आहे, 2 ते 3 मिनटं लागतात जास्तीत जास्त. पाऊस पण थांबला आहे, त्यामुळे आता सुका सुका रोड आहे, मस्त वाटतंय जरा. आपला लेफ्ट साईडला दहिवली आहे आणि राईट साईडला आपण जाणार. चला आता एक ब्रिज क्रॉसिंग करूया. आपला क्लायमेट खूप छान आहे. ही आपली नदी आणि श्रीराम पुलावरून चाललो आहे मी. ही सुंदर आपली नदी, नदीच्या बाजूला व्ह्यू छानच आहे. हे आपलं मिनी पंढरपूर आहे, जे की कर्जतमध्ये नवीन बनवण्यात आलं आहे. चला आता मित्राला घेतला आहे, त्यालाच दिले ड्रायव्हिंग करायला. मी बसलो आता पाठीमागे. बरं वाटतं जरा पाऊस नाही पडत आहे तर. आणि पाऊस थांबल्यावर बाहेर निघायला फिरण्यात जी मजा येते ना, ती तुम्हाला चांगलीच माहिती आहे. हे समोर आता आपला प्रवेशद्वार आहे. नाईटला जेव्हा लाईट लागतात ना इथे, तर जाम भारी वाटतो. चला आता आपण चाललो आहे लोकेशनकडे. राईट साईडला बघाल तर नवीन स्टेशन होतो आहे कर्जतमध्ये. हा डोंगर आहे, या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. आणि हे बघा ट्रेन आली आहे, मस्त सुंदर वाटते ना ट्रेन. मेन सीनला आली आहे ती. चला आता कर्जतमधून बाहेर चाललो आहे. स्ट्रेट वे जातो पनवेलकडे आणि लेफ्टला जातो आपला रेल्वे स्टेशन कर्जतचा. आणि आपल्याला जायचं राईट साईडला, जो की मुंबईला जातो रस्ता. चला आता आपण क्लाइम्बिंग करतोय ब्रिज. छोटासा ब्रिज आहे जो आपण क्लाइम्बिंग करतोय. मस्त हवा येते आहे आणि या डोंगरावर जायचं आहे आपल्याला. हे बघा समोर डोंगर आहे ना, त्याच्यावर जायचं आहे आपल्याला. तो आपला लोकेशन आहे. बाय द वे, इथूनच काही घेऊन जायचं का टाइमपास? काय वडापाव आणि थोडासा स्प्राईट पण घेऊ, एक छोटासा. पटतंय का तुला? चला आता आलो आहे डीमार्टच्या इथे. इथून डायरेक्ट 1 मिनटं लागतो जाण्यासाठी. डीमार्टच्या अपोजिट म्हणजे डीमार्टच्या समोर, थेट समोर आपला लोकेशन आहे. तो बघा डोंगर आणि तो एक बंगलो दिसतोय ना, तो कायनात म्हणून बोलतात त्या बंगलोला. तिथे जायचं आहे आपल्याला. ते आमचं ठरलं होतं ना, जाताना जरा वडापाव आणि स्प्राईट घेऊन जाऊयात. तर चला एक आपले डीमार्टच्या समोरच फेमस वडापाव आहे, हडप वडेवाले म्हणून. हे जे सुंदर असं जे स्ट्रक्चर आणि जे हॉटेल टाईप वाटतं ना तुम्हाला, तर हे वडापावचा शॉप आहे ॲक्च्युली. हडप वडापाव बोलतात. एकदम टेस्टी आणि चांगला वडापाव भेटतो इथे आणि खूप फेमस आहे. मुंबई पुणे हायवेला जाताना हा शॉप लागतो ॲक्च्युली. हे ओनर आहेत या शॉपचे, जे स्वतः वडे बनवतात. चला आता वडापाव आम्ही पार्सल घेतले आणि आता आम्ही चाललो रिटर्न. आपल्या डेस्टिनेशनकडे जायचं आहे आपल्याला. तर पावसाळी घालण्यासाठी मला शूज पाहिजे होते. ते नाही का छिद्रावाले असतात, ते पाणी बाहेर निघतं. तर त्यासाठी मी डीमार्टमध्ये चाललो आहे, जरा एक व्हिजिट घेतो. ॲक्च्युली जास्त काही टाईम नाही आहे, त्यामुळे इथे पटकन आपले शूज घेणार आणि लगेच निघणार आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. तर हे बघा सुंदर असं डीमार्ट आपलं छोटंसं. आता पार्किंगकडे चाललो आहे, गाडी पार्किंग लावतो. चला आता आलो डीमार्टमध्ये. हा आतमध्ये एंटर झालो आपण. छोटासा आपला डीमार्ट कर्जतचा. चला आता आपल्या शूजकडे जाऊयात. हे मी घेतलेत छोटे छोटे छिद्रावाले शूज, ज्यातून पाणी बाहेर निघतं. पाऊस नाही येतं, आम्ही पटकन बाहेर आलो. आणि आता बघा डोंगर, मस्त ढग आले त्याच्यावर. आता चाललो आहे आम्ही दोघे जण. चला आता क्लाइम्बिंग करतोय. क्लाइम्बिंगचाच रस्ता आहे ॲक्च्युली. येताना ब्रेक तर एकदम प्रॉपर पाहिजेत. आणि हा सुंदर असा बंगलो, ज्याला कायनात म्हणून बोलतात, एकदम लोकेशनवर आणि व्ह्यूवर. हा बॅक साईड आहे आपण जिथून येतोय. हे बघा खाली किती वरती आलो आहे आपण.
आता चला बंगलोरपाशी आलोय, बट आता इथून एक रस्ता आहे कच्चा. वाव ब्युटिफुल. आणि हा लोकेशन बघा, हा व्ह्यू बघा, व्हॉट अ ब्युटी यार. हीच ती हिरवी झाडी, हाच तो हिरवा डोंगर, सगळा काही ओके मध्ये इथेच. हाच तो व्ह्यू जो बघण्यासाठी आलोय मी, माउंटेन व्ह्यू कर्जतचा. नाही तुम्ही बघा, मी स्वतः बघतोय, तुम्ही बघा. मी खोटं बोलत होतो का? एकदम रावसमध्ये दिसतोय ना. चला वरती आलो, मस्त हवा येते एकदम गार गार. जास्त मेंबर पण नाही आहेत ॲक्च्युली, हिडन प्लेस पण बोलू शकतो आपण कर्जतचा. चला एन्जॉय करूयात जरा नेचर. हे वडापाव आणि स्प्राईट घेतला आम्ही, हा करण माझा फ्रेंड. आणि हा बघा नजारा, हाच तो व्ह्यू बघण्यासाठी मी आलेलो घरातून. एकदम शांत वातावरण पाहिजे होतं आपल्याला, हाच तो वातावरण. एकदम पाऊस नॉर्मल पडतोय, त्यामध्ये ढग लागले डोंगराला, पाणी येतोय, वॉटरफॉल आहे इकडे. पनवेल ट्रॅकचं काम सुरू आहे. हा बघा आपला हिरवा निसर्ग, किती भारी वाटतोय. हा व्ह्यू बघा, हा नजारा बघा. मस्त डोंगर आहेत आणि त्यामध्ये मस्त वॉटरफॉल आहेत छोटे छोटे. आणि इकडं जो वर्क चाललाय ना या ठिकाणी, तो आपला पनवेल ट्रॅक आहे, जो की नवीन बनवण्यात येतोय. आणि मी त्याच्यावरती उभा आहे, ज्याच्या खालून ट्रेन जाते. म्हणजे हा डोंगर खोदून काढलाय. आणि हा हिरवा निसर्ग बघा, असं वाटतंय ना की शिमला, कुल्लू, मनाली इकडे जे असतात ना व्ह्यू, UK तसं वाटतोय ना. हे दोन छोटे वॉटरफॉल जे समोरच आहेत. आणि हे इथून बघा, तिकडे समोर आपलं कर्जत शहर आहे. आणि ही अपोजिट बाजू आहे, जो मी स्टार्टिंगला आलेलो ना त्याची अपोजिट बाजू आहे ही. या साईडला पण डोंगरच आहे. एकदम मोटिवेट होऊन जातो आपण हा असा नेचर वाईब घेतला ना, एकदम एनर्जी येते आपल्यामध्ये. आणि आता ह्याच एनर्जीने आता मी जाणार घरी. आणि कुठलाही प्रॉब्लेम असला ना तर त्याला फेस करू शकतो आपण, अशी एनर्जी येते. मस्त कूल वातावरण आहे, जाण्याचं मन न होईते, पण आता जातो, आता निघतो घरी. चाललो आम्ही दोघे जणे. चला भावांनो, आता चाललो घरी. ॲक्च्युली पाऊस खूप पडतोय ना कंटिन्यू, त्यामुळे घरी बसून बसून वैतागलेलो आणि जरा थोडंसं माइंड फ्रेश करायचं होतं. त्यामुळे आता पाऊस थांबलेला तर आलेलो इथे. तर हे बघा कसा वाटतो व्ह्यू, एकदम माइंड फ्रेश झाल्यासारखा वाटतोय. हा नेचर वाईब चांगली असते, जरा स्ट्रेसफुल असतो ना आपण, त्यामुळे मग जरा अशा ठिकाणी आलं ना का जरा माइंड फ्रेश होतो आणि स्ट्रेस वगैरे जो असतो ना तो कमी होऊन जातो आपला. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा माउंटेन व्ह्यू कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.